कोथिंबीर वडी तर आपण नेहमीच बनवतो, पण आज आपण कच्च्या पपईची खमंग कुरकुरीत मस्त अशी वडी कशी तयार करायची ते पाहणार आहोत। अगदी घरच्या साहित्यात पटकन तयार होणाऱ्या ह्या वड्या आहेत। ह्या वड्या तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता, स्नॅक्स म्हणून तुम्ही नाश्त्यासाठी खाऊ शकता, मधल्या वेळेत छोट्या भुकेसाठी तुम्ही खाऊ शकता। ह्या मस्त अशा कुरकुरीत वड्या तयार होतात। चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया। प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। इथे मी एक कच्ची पपई घेतलेली आहे, तिचे असे 2 भाग केलेले आहेत। आता ह्याच्यातला आपण फक्त अर्धा भागच वापरणार आहोत। ह्याची साल काढून टाकायची, मधल्या बिया काढून टाकायच्या, पपई स्वच्छ करून घ्यायची आणि पुन्हा एकदा धुवून घ्यायची आहे। धुतल्यानंतर पपई आपण किसून घेणार आहोत। तर मध्यम होल्याच्या किसणीने मी ही पपई सगळी किसून घेते आहे। पपई इथे किसून झालेली आहे। आता घेतलेली पपई आपल्याला एखाद्या वाटीच्या साहाय्याने मोजून घ्यायची आहे। तर इथे मी एक वाटी घेतलेली आहे, ह्याने ही पपईचा किस आपण मोजून घेऊया। साधारण 2 वाट्या हा पपईचा किस झालेला आहे। असं वाटीने मोजल्यामुळे आपल्याला पीठ किती प्रमाणात घालायचं याचा अंदाज येईल। सगळं चांगलं एकत्र करून घ्यायचं। यानंतर ह्यामध्ये बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आहे। यामुळे काय वडी जी आहे ती खमंग मस्त तयार होते। इथे एक आपण वाटण तयार करणार आहोत। ओला नारळ घेतलेला आहे थोडासा, यानंतर 7-8 लसूण पाकळ्या, 2 इंच आल्याचा तुकडा, थोडेसे कोथिंबीरीचे देठ घेतलेले आहेत आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। याचं आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे। तर इथे बघा पाणी न घालता मी हे एक वाटण तयार केलेलं आहे। हे वाटण ह्यामध्ये घालूया। समजा ओला नारळ तुमच्याकडे नसेल तर नाही घातला तरी पण चालेल। 2 वाटी पपईच्या किससाठी आपल्याला 1 वाटी पीठ लागणार आहे। तर बेसन घेतलेलं आहे मी 1 वाटीपेक्षा थोडंसं कमी। यानंतर आपण घालणार आहोत तांदळाचं पीठ। तर तांदळाचं पीठ मी 2 मोठे चमचे घालायला, म्हणजे 2 टेबलस्पून इतकं हे पीठ आपण घेतलेलं आहे। म्हणजेच आता सगळं पीठ आपलं 1 वाटी पूर्ण झालेलं आहे। सफेद तीळ घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण 2 चमचे घालणार आहोत। यानंतर धणा पावडर घेतलेली आहे 1 चमचा, जिरा पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा, हळद घेतलेली आहे अर्धा चमचा, चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला काही मसाले घालायचे असतील किंवा गरम मसाला घालायचा असेल किंवा लाल तिखट घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता। हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पपईमध्ये जे पाणी आहे त्या पाण्यानेच आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। चांगलं मळून मळून एकजीव करून घ्यायचं या पद्धतीने। आता बघा हे सगळं पीठ मी चांगलं मळून घेतलेलं आहे। ह्याचे 2 भाग करूया आपण। आता एक भागाचा आपल्याला चांगला रोल तयार करून घ्यायचा आहे। असे 2 रोल आपण तयार करून घेणार आहोत। बघा मस्त असा हा रोल तयार झालेला आहे। बिलकुल आपण इथे पाण्याचा वापर केलेला नाही आहे। ह्या पपईच्या वड्या खायला अतिशय खमंग लागतात। एकदा नक्की ट्राय करून बघा। तर असा हा रोल तयार करून घेतलेला आहे। आता हा रोल आपण एका चाळणीमध्ये ठेवून देणार आहोत। तर चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि याच पद्धतीने एक दुसरा रोल आपण तयार करून घेऊया। गॅसवर मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे। आता आपण ह्याला वाफवून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने मी हे रोल तयार करून घेतलेले आहेत। आता आपण त्याला वाफवण्यासाठी ठेवून देऊया। आता पाणी जे आहे ते चांगलं उकळलेलं पाहिजे किंवा त्याला चांगली वाफ आलेली पाहिजे, तेव्हाच ही चाळणी जी आहे ती आपल्याला ठेवायची आहे। म्हणजे मग रोल जे आहेत ते व्यवस्थित मस्त असे फुलतात। तर आता यावर झाकण ठेवूया। 12 ते 15 मिनिटं आपल्याला व्यवस्थित हे मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं आहे। 12 ते 15 मिनिटानंतर आपल्याला एकदा हे झाकण काढायचं आणि टूथपिकने आपल्याला चेक करून पाहायचं आहे की हे शिजलं आहे किंवा नाही। तुम्ही पाहू शकता हे रोल जे आहेत ते थोडेसे फुललेले दिसत आहेत, मस्त असे फुलले आहेत। आता आपण चेक करून पाहूया। बघा टूथपिक एकदम क्लिअर आलेली आहे, त्यावरून समजायचं की हे झालेले आहेत। तर ह्याला एका स्टँडवर काढून आपण थंड करण्यासाठी ठेवून देऊया। संपूर्णपणे ह्याला थंड करून घ्यायचं, नंतरच आपण ह्याच्या वड्या पाडून घेणार आहोत। आता इथे मी हे व्यवस्थित थंड करून घेतलेला आहे। बघा मस्त असा हा रोल तयार झालेला आहे, घट्ट तयार झालेला आहे एकदम। दोन्ही रोल आपण काढून पाहूया। बघा बिलकुल चिकटलेला नाही आहे। चला तर मग आता ह्याच्या आपण वड्या पाडून घेऊया। सुरीला तेल लावून घ्यायचं, म्हणजे मग वड्याचं पीठ जे आहे ते सुरीला चिकटत नाही आणि व्यवस्थित ह्याच्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत। बघा मस्त अशा ह्या वड्या तयार होतात। अगदी समान अंतरावर आपण ह्याला कट करून घेऊया। एकदम
कुरकुरीत खमंग अशा ह्या वड्या तयार होतात. ह्याला तुम्ही डीप फ्राय पण करू शकता, पण आपण ह्याला शॅलो फ्राय करणार आहोत. वडी बघा किती मस्त तयार झालेली आहे. कोथिंबीर वडी तर आपण नेहमीच बनवतो, पण एकदा ही पपईची वडी देखील बनवून पहा, मस्त तयार होतात. बघा किती मस्त ही वडी तयार झालेली आहे. वड्या बघा किती मस्त दिसत आहेत. चला तर मग आपण ह्याला फ्राय करून घेऊया. तर इथे मी तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे. आता ह्यामध्ये वड्या आपण मस्त अशा क्रिस्पी तयार करून घेणार आहोत. खालची बाजू थोडीशी सोनेरी रंगावर आली की त्याला आपण उलट करून घ्यायचं आणि दोन्ही साईडने मस्त असं सोनेरी रंग येईपर्यंत चांगलं ह्याला आपण खरपूस तळून घ्यायचं आहे. तर बघ वड्या बघा किती मस्त तयार झाल्या आहेत दोन्ही साईडने. अगदी कुरकुरीत ही वडी तयार होते. जेवणासोबतही तुम्ही ही वडी खाऊ शकता, इतकी मस्त ही वडी तयार होते. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.